50% घोटाळा आहे। या सगळ्या ड्रीम प्रोजेक्टचा पैसा, अर्धा पैसा हा निवडणुकीमध्ये मतं विकत घेण्यासाठी, आमदार खासदार विकत घेण्यासाठी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची लोक विकत घेण्यासाठी या सगळ्या ड्रीम प्रोजेक्टचा पैसा बाहेर आला ठेकेदारांकडून आणि खर्च झाला। आज तुम्ही आमने इगतपुरी रस्त्याची अवस्था जाऊन पहा। आता हे लोक शक्तिपीठाच्या मार्गाला लागलेले। काय शक्तिपीठ 20,000 कोटी मंजूर झाले, त्यातले किमान 10,000 कोटी बाहेर येतील, जसे MMRDचे 3,000 कोटी आले, आणि हे 10,000 कोटी स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुकीत वापरले जातील ठेकेदारांकडून। हे तुम्हाला मी आत्ता सांगतो। हे सगळे जे ड्रीम प्रोजेक्ट चालले आहेत हे ठेकेदारांकडून हजारो कोटी काढण्यासाठी। महाराष्ट्राला किती फायदा आहे त्याचा नाही हा पुढला प्रश्न। सगळ्यात आधी आपले खिसे भरा, आपल्या बॅगा भरा, आणि त्या पैशातून महाराष्ट्राच्या राजकारणाला एक जो ब्लॅक मनी आहे त्यातून ही सगळी खरेदी विक्री सुरू करा। यासाठी प्रोजेक्ट आहे। समृद्धी महामार्गासंदर्भात फक्त ठेकेदारांना दोषी धरून चालणार नाही, त्या संबंधित खात्याच्या मंत्र्यांना ताबडतोब मंत्रिमंडळातून काढलं पाहिजे। शक्तीपीठ महामार्ग तुम्ही म्हणताय, विधानसभा निवडणुकीच्या वेळेस जी काही अधिसूचना काढली तो प्रकल्प होणार नाही असं महायुतीने सांगितलं। हो, पण आता ठेकेदारांनी त्यांना मोठं पर्सेंटेज कमिशन दाखवलं असेल। ही सगळी कमिशनबाजी आहे। तुमच्या 500 कोटी माळेगाव कारखान्याला देणार आहेत, कुठून आणणार तुम्ही 500 कोटी? कोणाचे घेणार? एका कारखान्याला 500 कोटी रुपये तुम्ही देणार आहात, एका कारखान्याला माळेगावच्या। त्यासाठी या राज्याचे डेप्युटी CM 20 दिवस गावात बसतात खुर्ची टाकून। हां, काय चाललं या राज्यामध्ये? फार कठीण अवस्था आहे। लूट चालली आहे या महाराष्ट्राची, फक्त लूट। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत, त्यात महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकाही पार पडत आहेत।